लोकशाहीचा बुलंद आवाज। प्रवक्ता अकॅडमीच्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मालेगावची तनिष्का आहेर प्रथम। प्रवक्ता अकॅडमीतर्फे लेखानगर नाशिक येथे आयोजित करण्यात आलेली जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली। या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाखांमधील 100हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत प्रभावी वक्तृत्व, आत्मविश्वास आणि संवाद कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले। स्पर्धेचा निकाल असा: प्रथम क्रमांक तनिष्का आहेर, प्रवक्ता अकॅडमी मालेगाव कॅम्प, प्रथम पारितोषिक LED TV। द्वितीय क्रमांक निशांत काकडे, प्रवक्ता अकॅडमी लेखानगर नाशिक, द्वितीय पारितोषिक स्पोर्ट्स सायकल। तृतीय क्रमांक वेदांत शेवाळे, प्रवक्ता अकॅडमी पंचवटी नाशिक, तृतीय पारितोषिक स्मार्ट वॉच। चतुर्थ क्रमांक राज मुकुंद महाजन, प्रवक्ता अकॅडमी अशोक स्तंभ नाशिक, चतुर्थ पारितोषिक विठ्ठलाची मूर्ती। स्पर्धेतील सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी अरुण सैंदाणे, प्रमुख नाशिक जिल्हा प्रवक्ता अकॅडमी उपस्थित होते। प्रमुख पाहुणे म्हणून सौरभ चंदन, प्रवक्ता अकॅडमी अशोक स्तंभ, मृणाल रणाळकर, प्रवक्ता अकॅडमी लेखानगर आणि स्नेहा बागडे, प्रवक्ता अकॅडमी पंचवटी यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, प्रभावी संवाद कौशल्य, नेतृत्व गुण आणि सार्वजनिक वक्तृत्वाची कला विकसित होण्यास मोठी मदत होते। प्रवक्ता अकॅडमी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी सातत्यानं अशा विविध उपक्रमांचं आयोजन करत असून जिल्हाभरातून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा या स्पर्धेच्या यशाचा महत्त्वाचा भाग ठरला। स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व सहभागी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि आयोजकांचं मान्यवरांनी अभिनंदन केले।